नीट काम करा नाहीतर तुमची जागा रोबोट घेईल. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा चिमटा. प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेकवारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक आजपासून 5 ते 9 मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे. टेकवारी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांना उद्देशून भाषण करताना नॅपकिन मिसळ उद्घाटन कात्रीवरून चिमटा काढला. यावेळी कर्मचाऱ्यांना हसू आवरलं नाही तर उद्घाटन करण्यासाठी चक्क रोबोटने अजित पवारांना कात्री आणून दिली. त्याचा संदर्भ देत नीट काम करा नाहीतर तुमच्या जागी रोबोट येईल असा चिमटा अजित पवारांनी मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना काढला आहे. येथील कार्यक्रमात स्वागतावेळी टॉवेल आकाराची शॉल दिली. त्यावरून अजित पवारांनी टोला लगावला. टॉवेल आकाराची शाल दिली नसली तरी परवडलं असतं. किती काटकसर चालली हे मी बघत होतो. राज्य आपलंच आहे, सरकार आपलंच आहे असं अजित पवार यांनी म्हणताच हशा पिकला. कॅबिनेटच्या वेळी आहाराचा विचार व्हायला हवा. फक्त मिसळ दिली जाते. आता मी सुजाता सौनिक यांना सांगणार आहे. पुढच्या वेळी आहाराची जबाबदारी वीरराधा यांना सांगा असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी कार्यक्रमाला आलो तर आज वेळेत कात्री मिळाली. नेहमी कात्री शोधावी लागते पण आज रोबोटने बरोबर कात्री आणून दिली. बघा किती बरोबर काम रोबोट करतोय ते. त्यामुळे तुम्ही पण नीट काम करा नाही तर तुमच्या सगळ्यांची जागा रोबोट घेईल अशा शब्दात अजित पवार आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमातून चिमटे काढले. आता मी बघत होतो स्वागत करत असताना वीरराधा येऊ शकला नाही म्हणून निवासी आयुक्त आर विमलांनी स्वागत केलं. सगळी तयारी इतकी जोरात झाली पण ती शाल खाली होतीच मला. ती शाल म्हणजे ते आपला टॉवेल असतो ना तेवढीच ती शाल होती. ती नसती दिली तरी परवडलं असतं. मी हळूच एक ओपीकडे बघत होतो. ओपी फारच काटकसर चालली, नको तेवढीच काटकसर चालली. पण गमतीचा भाग जाऊ द्या. काही काही गोष्टी थोड्याशा आमचं जाऊ द्या, आपलंच सरकार आहे. परंतु इतक्या मोठ्या मोठ्या व्यक्ती प्रभू गौर गोपालदास सारख्या बोलवायच्या त्याच्याकरता हे सगळे आतुर झालेले आहेत आणि त्यांना किमान त्यांचं अंग सगळं झाकेल एवढी तरी आज आमचं स्वागत करताना पण रोबोटने आमचं स्वागत केलं. कात्री पण बरोबर. बाकीच्या वेळेस आम्ही तिथं आल्यावर कात्री कुणाकडे परंतु तिथं यायच्या आधीच मी आणि शेलार साहेब तिथं आलो की बरोबर रोबोटने कात्री दिली. म्हणजे कामं किती परफेक्ट चालली बघा. तुम्ही पण परफेक्ट करा नाहीतर पुढं सगळ्या मंत्रालयात रोबोट दिसतील. तुमच्या जागी रोबोट दिसतील आणि आमच्याही जागी रोबोट दिसतील. मलाही काम नाही, आम्हालाही काम नाही अशी वेळ काही येऊन देऊ नका. माझी एवढीच जाता जाता विनंती, आपण फक्त बदलाचा स्वीकार करत नाहीये तर बदलाचं नेतृत्व आपण करतोय. हाच संदेश या टेकवारीच्या माध्यमातून राज्य सरकारला, आमच्या GADला, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव, आमचे सगळे सहकारी आणि आमच्या सगळे वरिष्ठ अधिकारी यांना या माध्यमातून महाराष्ट्र शासन देण्याचा प्रयत्न करतायत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.